नमस्कार. मी भागवत नामदेव वाघ. मी गेली 20-22 वर्ष झालं पत्रकारिता करतोय. अनेक वर्ष झालं या वैराग रजिस्टर कचेरीशी कोणत्या निमित्ताने माझा संपर्क आलेला आहे. मात्र आत्तापर्यंतच्या आलेल्या दुय्यम निबंधकापैकी सर्वात मस्तवाल आणि भ्रष्ट माझ्या नजरेत असे हे आत्ताचे दुय्यम निबंधक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारे गैरमार्गाने दस्त केलेले आहेत आणि त्याची चौकशी लागावी म्हणून मी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे 25/3/2025 रोजी अर्ज दिला होता आणि 5 एप्रिलला मी उपोषणाला बसणार म्हणून निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र 5 तारखेला काही कारणास्तव मी आजारी पडलेलो होतो, मला चक्कर येत होती, त्यामुळे मी पुढे 15 एप्रिलला ते आंदोलन ढकललं होतं आणि त्यानुसार मी आज बसलो असून त्यापूर्वी मी त्यांना 31/3ला मी एक स्मरणपत्र दिलं होतं की मी केलेल्या मागणीची दखल घ्या म्हणून. तरी देखील त्यांनी घेतली नाही. त्यामुळे त्याच्यानंतर मला वास्तविक आता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याने उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी न देता त्यांनी ह्या संबंधित दुय्यम निबंधकांना सांगितलं की मला उत्तर द्या. याचा अर्थ चोराला सांगितलं की तुम्ही चोरी केली नाही म्हणून सांगा. चोर कधी मी चोरी केली म्हणत नाही. मी संबंधित दुय्यम निबंधकांना चोर म्हणू शकत नाही, म्हणणार नाही, कारण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. परंतु चोरी ही 100% त्या ठिकाणी होती, ते सिद्ध व्हायचं राहिले, ते सिद्ध होणारच, मी करून दाखवणारच, त्यात काहीही वाद नाही. त्याचबरोबर त्यांनी जे गैरव्यवहार केलेले आहेत ते गैरव्यवहार असे आहेत की उदाहरणार्थ उतार्यावरती ऊस असताना ऊस नाही म्हणून सांगणं आणि तो दस्त करणं. कालच्या तारखेला ऊस असतो, दस्त होताना ऊस नसतो, सोयाबीन असते, दुसऱ्या दिवशी ऊस येतो. बँकेचा बोजा असताना त्याची हेराफेरी करायची, उतारे एडिट करायचे. त्यांना दस्त रद्द करण्याचा अधिकार नसताना दस्त रद्द करतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत. जर एखाद्याने त्यांना जर पैसे नाही दिले तर त्याचं मूल्यांक ते वाढवतात. मूल्यांक दस्ताला जोडणं गरजेचं आहे, परंतु बऱ्याच दस्तांना मूल्यांकन हे जोडलेलं नाही, का तर त्यांनी पैसे दिलेले नाहीत. ज्यांनी पैसे दिले त्यांचं मूल्यांकन कमी केलं जातं. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या माझ्या ह्यांनी मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे मी आज रोजीपासून मुद्रांक जिल्हाधिकारी खोमणे यांच्या विरोधात आणि यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी आजपासून आमरण उपोषणाला बसत आहे. आणि आजपासून 7व्या दिवशी मी आत्मदहन करणार असं म्हटलं होतं, परंतु आत्मदहन हे मी माघार घेत असून उपोषण हे माझं कायमस्वरूपी चालू राहणार आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यांना बडतर्फ केलं जात नाही, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. आपण केलेल्या आरोपाबाबत आपल्याकडे काय पुरावे आहेत का? 100% माझ्याकडे पुरावे आहेत. तोंडाने जे बोलतो त्याला किंमत नसते, कागदाला किंमत आहे. हे माझ्याकडे पुरावे आहेत, एवढे भरपूर आहेत. हे पुरावे आहेत म्हणून हे मी बोलतोय. तुम्हाला कधीही मला तुम्ही मागा, मी द्यायला तयार आहे. आणि यांनी जर मागितलं तर मी ह्यांना देणार नाही, कारण चौकशी समितीसमोर मी ते देऊ शकतोय. आणि दुसरी गोष्ट, यांनी मला एक नोटिशीद्वारे सांगितलेलं आहे, कलम 1908 कागद होतो आणि 1961-44 अवलोकन केलं असता त्यांना दस्त तपासण्याची जबाबदारी नाही असं ते म्हणतात. दस्त तपासण्याची जबाबदारी नाही तर मग आलेल्या खरेदी विक्रेत्याला 17 हेलपाटे का घालायला लावता? तुम्ही दस्त का तपासत बसता? तुम्ही दस्त तपासलेले 1 नाही 2 नाही, चक्क माझ्याकडे 20+ पुरावे आहेत व्हिडिओचे. जर त्यांनी नाही ना तुम्हाला जबाबदारी. दुसरी गोष्ट, अनेक उतार्यावरती हेराफेरी होती. तुम्हाला शासनानं संगणक कशाला दिला आहे? संगणकावरती तुम्ही उतारा का तपासत नाहीत? वैरागच्या पोलीस स्टेशनमध्ये PI गावडे साहेबांनी आम्हाला बोलवून समजावून सांगितलं. मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की संगणक तुम्हाला तेवढ्यासाठी दिलं आहे, परंतु त्यांनासुद्धा त्यांनी
वाकडं बोलले. आमसभेमध्ये जर ह्या दुय्यम निबंधक माजी मंत्री विद्यमान आमदार आणि खासदारांना व्यवस्थित उत्तरं देत नसतील तर सर्वसामान्याचं काय हाल आहे त्या ठिकाणी. खुद्द आमदार साहेब म्हणले मॅडम मला पण बोलू द्या का तुमचंच ऐकू. म्हणजे इतकं जर ह्यांचा मस्तवालपणा असेल तर तो संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.